बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणी सरकारने तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। बीड जिल्ह्यात मल्टीस्टेट प्रकरणात सरकारने या मल्टीस्टेट चालकांच्या मालमत्ता तातडीनं विक्री करून ज्या ग्राहकांचे मल्टीस्टेटमध्ये पैसे अडकले आहेत अशा ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। या जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट याचं 3,700 कोटी रुपयाचं या ठिकाणी लोकांचं देणं आहे। जवळपास 5,000 ते 6,000 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकलेले आहे। MPID मध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले ठेवीदार आहे 50,000 ते 2 लाखापर्यंतचे 2.5 लाख 3 लाख यांचे पैसे या प्रॉपर्टीज जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील। या जिल्ह्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।